सहकारातून सहकार आणि सहकारातून प्रगती या उदात्त ध्येयाने प्रेरित होऊन दत्तवाड येथे नव्याने स्थापन करण्यात आलेल्या आधार महिला कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड दत्तवाड या संस्थेचा भव्य उद्घाटन सोहळा गुरुवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या संस्थेचं उद्घाटन सिद्धगिरी संस्थान कनेरी मठ येथील परमपूज्य श्री अदृश्य काडसिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या अमृत हस्ते करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत कर्णसिंह दौलतराव घोरपडे दत्तवाडकर सरकार हे होते। या प्रसंगी राजकीय आणि सहकार क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांची सन्माननीय उपस्थिती होती। प्रामुख्याने उद्यान पंडित गणपतराव दादा पाटील, आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार उल्हासदादा पाटील, विजित सिंह शिंदे सरकार, छत्रपती ग्रुपचे प्रमोददादा पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रशांत शहापुरे, दत्तवाडचे युवा नेते उदय पाटील, ॲडव्होकेट सुरेश पाटील, चंद्रकांत कांबळे, नूर काले, हरिश्चंद्र पाटील, बंडू पाटील, सेडी पाटील, दीपक गायकवाड, अक्षय आलासे यांनी उपस्थित राहून नूतन संस्थेस आणि महिलांच्या या आर्थिक उपक्रमास शुभेच्छा दिल्या। दत्तवाड येथील डॉक्टर रत्नापन्न कुंभार सभागृह गांधी चौक येथे हा सोहळा पार पडला। महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी आणि ग्रामीण भागात सहकार्याचे जाळे मजबूत करण्यासाठी या क्रेडिट सोसायटीची स्थापना करण्यात आली आहे। या संस्थेच्या उभारणीत संस्थापक चेअरमन ॲडव्होकेट सौ राजेश्वरी रमेश पाटील यांनी पुढाकार घेतला। त्यांना व्हाईस चेअरमन सौ ज्योती कलगी आणि संचालिका सौ राणी खेमलापुरे, सौ डॉक्टर अनिता पाटील, सौ सीमा पाटील, सौ प्रियंका माने, सौ मनीषा हेरवाडे, सौ अश्विनी देवमोरे, सौ लक्ष्मी धुमाळे, सौ श्वेता पाटील, सौ सुमन पाटील, सल्लागार मंडळातील सौ गंगाताई कमते, सौ सुप्रिया पाटील, सौ कल्पना पाटील, सौ सुनीता पुजारी, सौ बेबीताई पाटील यांच्यासह इतर महिला सदस्यांचं मोलाचं सहकार्य लाभलं। कार्यक्रमाला दत्तवाड परिसरातील नागरिक, सहकार क्षेत्रातील कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। या नवीन संस्थेमुळे महिलांच्या आर्थिक प्रगतीला मोठी चालना मिळणार असल्याचा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला। मराठी एस न्यूजसाठी दत्तवाडहून जहागीर रणमली।